नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी विषय मराठी. आज आपण घटक अभ्यासणार आहोत. पाठ 21 बस स्थानक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 21 बस स्थानक हा पाठ अभ्यासणार आहोत. बस स्थानक म्हणजे काय, बस स्टँड, त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. पण ह्या पाठाकडे जाण्यावर तुम्हाला मी एक उदाहरण देते. बघा, ज्यावेळी आपण फोर व्हीलरमध्ये आपल्या कारमध्ये बसलेलो असतो आणि प्रवास करत असताना सिटीमध्ये समजा आपण सिग्नल्स आणि कुठेतरी रस्त्यावरती हळूहळू प्रवास करत चाललेला असताना अनेक होल्डिंग्स रस्त्याच्या आजूबाजूने लावलेले असतात आणि नकळत आपण विंडोच्या बाहेर बघतो आणि त्या होल्डिंग्सकडे आपलं लक्ष जातं आणि आपण मग बघितल्याबरोबर त्या संदर्भात विचार करायला लागतो किंवा आपल्याला काही माहीत नसतं तर आपण आजूबाजूला किंवा आपल्या शेजारी किंवा जे कोणी असेल गाडी तर त्यांना त्या संदर्भात विचारत असतं. थोडक्यात काय सांगायचा उद्देश की आपले विचार जे आहेत ते चालू होतात आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्याबद्दल आपण काही बोलत नाही, पण ज्या काही वेगळ्या गोष्टी वाटल्या की आपण लगेच त्या संदर्भात माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे काय आहे, कशा संदर्भात आहे. हेच आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर सपोज तुम्ही एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे देखील वेगवेगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. कदाचित तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या मोठं दादा दीदी मम्मी पप्पा त्यांनाही विचारतात की नाही हे काय आहे, याचं काय करायचं. नुसतंच दवाखाना किंवा तेच नाही, एखादं मोठं फास्ट रेस्टॉरंट्स असेल किंवा जर तुम्ही बाजारात गेला असाल किंवा सपोज तुम्ही एखाद्या कम्प्युटर क्लासमध्ये गेला असाल, तिथलं वातावरण, तिथले वेगवेगळे गोष्टी बघून तुम्हाला अनेक प्रश्न पडतात आणि ज्याही गोष्टी तुम्हाला माहीत असेल त्या संदर्भात तुम्ही शांत बसतात. परंतु जे काही नवीन युनिक बघितलं की तुम्हाला लगेच त्या संदर्भात माहिती जमा करण्यासाठी तुम्ही विचारतात ना, हे काय आहे, कसं आहे, बरोबर की नाही. थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो त्यावेळी आपलं निरीक्षण कौशल्य जे असतं ते आपण डेव्हलप करत असतो आणि त्या संदर्भात वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी, वेगळे दिसणारे शब्द, वेगळ्या दिसणाऱ्या अनेक माहित्या आपण कलेक्ट करत असतो. तर तसंच तुम्हाला ह्या पाठात करायचं आहे. तर तुम्ही जे पण काही वेगवेगळी ठिकाणं आहेत तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात माहिती कलेक्ट करून स्वतःचं जनरल नॉलेज अजून वाढवायचं आहे. आज आपण बस स्थानक म्हणजेच बस स्टँडबद्दलची माहिती ह्या पाठातून अभ्यासणार आहोत. पण बघा, वेगळं असं काही नाही. तुम्ही बऱ्याच जणांनी बस स्टँड बघितलंच असेल आपल्या गावातलं, परंतु काही मुलांचं कधी कधी असंही होतं फोर व्हीलर असल्यामुळे कधी त्यांचा बसचा आणि त्यांचा संबंधच येत नाही. ते कधी बस स्टँडवर गेलेलेच नसणार, त्याच्यामुळे बरंचसं काही गोष्टी त्यांनी बघितल्याही नसतील. कारण फोर व्हीलरमध्ये जाणं येणं किंवा टू व्हीलरवर जाणं येणं आणि बसचा प्रवासाशी तुमचा काही संबंधच आलेला नसावा. पण मग ह्या पाठातून आपण तर त्याची ओळख करून घेणारच आहोत. पण नुसतंच बस स्थानक नाही तर कधीतरी बाजारात जाणं किंवा रेल्वे स्टेशन असेल तिथे जाणं किंवा मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात तिथे जाणं किंवा स्कूल किंवा एअरपोर्ट, विमानतळ किंवा कम्प्युटर रूम, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची माहिती किंवा वेगवेगळे शब्द तुम्ही कलेक्ट करू शकतात आणि तुमचं नॉलेज वाढवू शकतात. चला तर आता आपण ह्या पाठाकडे जाऊया. बघा, पुढील चित्र पहा. शब्दांचे अर्थ माहीत करून घ्या. या शब्दांच्या सहाय्याने तुमच्या शब्दात तुमचे अनुभव सांगा. इथं काही शब्द दिलेले आहे पण ते शब्द मराठीत आहे. काही मराठीत जे शब्द आहे ते इंग्लिशमध्ये आपल्याला माहीत असतात, परंतु मराठीत त्यांना काय म्हणतात हे कळत नाही. किंवा मराठी जर पाट्या राईट डाऊन केलेल्या असतील तर त्याचं मिनिंग आपल्याला कळत नाही, पण इंग्लिश वर्ड आपल्याला कळतं. तर इथे हे शब्द जे आहेत त्या शब्दांचं मिनिंग आणि कशासाठी वापरतात काय हे तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. परंतु ह्या शब्दांच्या सहाय्याने तुम्ही तुमचा अनुभव बस स्टॉपचा असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणचा तर तुम्ही सांगायचा आहे, त्याचा व्हिडिओ शिक्षकांना बनवून. चला तर आपण आपल्या पाठाकडे जाऊया. बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते, बस स्टँडची पूर्ण ओळख करून दिलेली आहे. बस स्टँड म्हटल्यानंतर साधारणतः काही बस इथं आतमध्ये लावलेले दिसतात. ते काही बस तुम्हाला दिसतात इथे रस्त्यावरती. त्या बसमध्ये प्रवासी आपल्याला बसलेले दिसतात. ते त्याच्यानंतर काही बसवरती काही सामान दिसतंय बघा, तर काही बसवरती नाही आहे, म्हणजे लगेच आपल्याला दिसते प्रवासी बसलेले दिसतात. ते अशा बस स्टॉपवरती बस लागलेली आपल्याला दिसत आहे. नंतर बघा, एक एक गोष्टीची आपण माहिती घेऊया. सुरुवातीला बघा, याला म्हणतात चालक. तर इंग्लिशमधला शब्द आहे ड्रायव्हर. ड्रायव्हर मग आपल्याला कळतो गाडीचा ड्रायव्हर आहे, बरोबर की नाही. तसाच बसचा जो ड्रायव्हर असतो तर त्याला म्हणतात मराठीत चालक. त्यानंतर बघा, वाहक. वाहक म्हणजे कोणतं, कंडक्टर. बसमध्ये असतो की नाही तिकीट देणारा, तर तो तिकीट देतो, तुम्ही पैसे देता, तो तिकीट देतो आणि नंतर तुम्ही तो बस प्रवास चालू करतात. तर वाहक जो आहे तो वाहक आणि चालक ह्या दोघांमार्फत आपण बस प्रवास करत असतो. कारण ड्रायव्हर जो आहे तो बस चालवण्याचं काम करतो
आणि कंडक्टर आहे तर तो तिकीट देऊन तुम्हाला परमिशन देतो की पैसे घेऊन तुम्हाला तो प्रवास करवतो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम चालक करतो आणि परमिशन पैसे देऊन करण्याचं काम वाहक करतो. तर दोघंही शब्द लक्षात ठेवा. चालक मीन्स ड्रायव्हर आणि वाहक मीन्स कंडक्टर. हे दोन झाल्यानंतर बघा बस तर तुम्हाला माहितीच आहे, मराठीत इंग्लिश एकच शब्द बसला, बस. त्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसतात ते फेरीवाले, हॉकर्स. फेरीवाले म्हणजे काय, तर आपल्या ज्या वस्तू असतात, फळं असतील, कपडे असतील किंवा इतर काही वेगळ्या, तर त्या डोक्यावर घेऊन विकणारे हे फेरीवाले आपल्याला बस स्टॉपवरती दिसत असतात, बरं का. त्यानंतर बघा इथे आपल्याला दिसतंय एक फळांचं दुकान, फ्रूट्स. तर इथे फळांचं दुकान आहे, फ्रूटचं दुकान. त्याच्यानंतर इथे आणखीन एक दुकान दिसतं आपल्याला, त्याच्यावर नाव पण आहे पुस्तकांची दुकान. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला दिसत आहे. त्याच्या शेजारी बघा उपहारगृह. आता उपहारगृह म्हणजे काय, तर कॅन्टीन म्हटलं की चटकन कळतं, पण उपहारगृह नाव लिहिलं तर लवकर लक्षात येणार नाही. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, तुमचे चिप्स वगैरे असतात की नाही, तर त्याच पद्धतीचे असे वेगवेगळे खाद्यपदार्थ विकण्याची ही जी कॅन्टीन आहे तर तिला म्हणतात उपहारगृह. आणि हे बुक स्टॉल आहे, पुस्तकांचं दुकान. हे फ्रूट स्टॉल, फळांचं दुकान. त्यानंतर आपण इथे येऊया. इथे आपल्याला काय दिसतंय, एक पाटी लावलेली आहे. त्याच्यावर लिहिलं आहे आपले शहर स्वच्छ ठेवा. आपले शहर म्हणजे आपली सिटी, शहर म्हणजे सिटी, स्वच्छ ठेवा म्हणजे कीप क्लीन. तर आपलं शहर आपणच स्वच्छ ठेवा म्हणजे बस स्टॉपवरती घाण कचरा करू नका, डस्टबिन यूज करा आणि शहर स्वच्छ ठेवण्याला हातभार द्या. नंतर इथे आणखीन एक सूचना फलक दिसतोय आपल्याला, त्याच्यावरती काय राईट डाऊन केलं हे तर समजत नाही, पण सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड आहे. रिलेटेड गाड्यांशी रिलेटेड माहिती किंवा अजून काही असेल ती सूचना फलकावर म्हणजे नोटीस बोर्डवरती राईट डाऊन केलेली असते. नंतर त्याच्या शेजारी बघा हे आपल्याला असे भुंगे दिसतात ते लावलेले. मी भुंगाच म्हणेल कारण मराठी हा शब्द लवकर लक्षात येईल, पण त्याला अजून शुद्ध मराठीत काय म्हणतात, ध्वनिक्षेपक. तर बघा ध्वनिक्षेपक म्हणजे काय, तर लाऊडस्पीकर. आपल्या स्कूलमध्ये अनाऊन्सिंग करतात तेव्हाचे लाऊडस्पीकर असतात की नाही, त्यानंतर लग्न कार्यात वगैरे मोठे मोठे गाणे वगैरे लावले तिथं पण असतात की नाही लाऊडस्पीकर, गणपतीच्या मिरवणुकीत. तर यांना मराठीत काय म्हणतात, ध्वनिक्षेपक मीन्स लाऊडस्पीकर. नंतर त्याच्या शेजारी बघा काय आहे, चौकशी कक्ष, एन्क्वायरी विंडो. एन्क्वायरी विंडो आहे. इथे तुम्ही एन्क्वायरी करू शकतात, बस किती वाजता आहे, किती वेळेला आहे की नाही संदर्भात इन्क्वायरी तुम्ही बस स्टॉपवरती इथे या इन्क्वायरी कक्षात म्हणजेच चौकशी कक्षात करू शकतात. परत एकदा लक्षात घ्या, चौकशी कक्ष म्हणजे इन्क्वायरी विंडो. त्यानंतर आपण जाऊया, इथे आहे आरक्षण कक्ष. आरक्षण ह्या शब्दाचा अर्थ आहे रिझर्वेशन. रिझर्वेशन विंडो आहे, आरक्षण कक्ष आहे. इथे तुम्ही बसच्या अगोदर म्हणजे सीट रिझर्व करू शकतात पैसे देऊन, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जागा मिळते आणि तुम्ही व्यवस्थित प्रवास करू शकतात. ही रिझर्वेशन विंडो. तर मी पुन्हा एकदा सर्व शब्दांचे अर्थ सांगते, इंग्लिश आणि मराठी व्यवस्थित नीट समजून घ्या आणि त्या आधारे तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकतात. बघा, चालक मीन्स ड्रायव्हर, वाहक मीन्स कंडक्टर, फेरीवाले हॉकर्स, देन फळांचं दुकान फ्रूट स्टॉल्स, पुस्तकांचं दुकान बुक स्टॉल्स, उपहारगृह कॅन्टीन, आपले शहर स्वच्छ ठेवा नोटीस बोर्ड आहे त्याच्यावर नोटीस दिलेली आहे, अवर सिटी कीप क्लीन, सूचना फलक नोटीस बोर्ड, ध्वनिक्षेपक लाऊडस्पीकर, चौकशी कक्ष एन्क्वायरी विंडो, देन आरक्षण कक्ष मीन्स रिझर्वेशन विंडो किंवा रिझर्वेशन रूम अँड बस. तर अशा पद्धतीने आपण बस स्थानकाची माहिती घेतलेली आहे. बस स्टॉपवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक बस उभ्या दिसतात. सपोज अनुभव सांगायचं ठरलं तर तुम्ही सांगू शकतात, मी आईबरोबर मामाच्या गावाला जाण्यासाठी बस स्टॉपवरती आलो. तर मी बघितलं तर काय, पहिल्यांदाच मी बस स्टॉप बघत होतो तर मला बस स्टॉपवरती अनेक वेगवेगळ्या बसच्या म्हणजे बस उभ्या दिसल्या, त्यांच्यावरती पाट्या होत्या वेगवेगळ्या गावांच्या, कोणती बस कुठे चालली त्या संदर्भातील माहिती त्या पाट्यांवरती राईट डाऊन केलेली होती. त्यानंतर छानशा युनिफॉर्ममध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणजे चालक आणि वाहक मला तिथं दिसले. अनेक फेरीवाले आपल्या वस्तू डोक्यावरती घेऊन मोठ्या मोठ्याने ओरडून त्या विकत होते. तिथे बस स्टॉपवरती फळांचे दुकान होते, पुस्तकांचे दुकान होते, कॅन्टीनसुद्धा होते. तसेच तिथे काही नोटीस बोर्ड, काही सूचना फलक देखील लावलेले होते.
तिथे लाऊडस्पीकरवरती बस संदर्भात अनाउन्समेंट पण चाललेली होती. आई आणि मी जाऊन इन्क्वायरी कक्षात इन्क्वायरी केली, आमची बस किती वाजता आहे, किती वेळेला आहे. त्यानंतर आम्ही वेळ कळाल्यानंतर आम्ही रिझर्वेशन केलं आणि बस स्टॉपवरती थांबलो. तर अशा पद्धतीने सुंदर असा बस स्टॉप मी पहिल्यांदा बघितला. असा मी सांगते तसंच नाही, तुम्हाला मी उदाहरण दिलं त्यापेक्षा वेगळाही अनुभव तुम्ही सांगू शकतात. आणि नुसता हाच नाही तर तुम्हाला हा अभ्यासच आहे. तुम्ही बाजारात जाणार असेल तर बाजाराचं वर्णन करणारे शब्द, अनुभव, किंवा रेल्वे स्टेशन, नुसता बसने तुम्ही ट्रेननी प्रवास करणार असेल तर ट्रेनवरती जे असतात जंक्शन्स तिथलं वातावरण त्याचं वर्णन, किंवा तुम्ही दवाखान्यात गेला तिथे तुम्हाला काय वेगळं दिसलं, कोणते वेगळे फ्लॅग्स लावलेले होते, काय वेगळी माहिती होती त्याचं वर्णन, किंवा स्कूलमध्ये एखादी वेगळी स्कूल तुम्ही बघितली असेल त्यात तुम्हाला काय काय छान वाटलं त्याचं वर्णन, किंवा विमानतळ एअरपोर्टवर तुम्ही गेले कुणाला तर रिसीव्ह करण्यासाठी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला नेलेलं आहे, तर तुम्हाला ते वातावरण बघून काय वाटलं, काय नवीन शिकायला मिळाले शब्द, काय अनुभव आला, किंवा संगणक कसे कम्प्युटर रूम्स आहे ते तुम्ही बघितले तिथे तुम्हाला काय शिकायला मिळालं, या संदर्भात वेगवेगळे शब्द तुम्ही कलेक्ट करा. तुमचे वेगवेगळे अनुभव तुम्ही जर बघितले असतील, गेला असाल तर ते सांगणारे व्हिडिओज तुम्ही तयार करा आणि आपल्या शिक्षकांना व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा. अशा पद्धतीने आपण या पाठातील इंग्लिश शब्द तसेच ते मराठी शब्द आणि एक छोटासा अनुभव उदाहरण म्हणून बघितला. नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. आजचा अभ्यास काय आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघूया. बघा स्क्रीनवरती तुम्हाला काही शब्दार्थ दिसत आहे. त्या शब्दार्थांचे वाचन करा, तसेच त्यांचं लेखन करायचं आहे आणि इंग्रजी आणि मराठी शब्द पाठ करून ते लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवरती हे जे चित्र दिसत आहे ते चित्र पहा आणि चित्रातील वस्तूंची नावं तुम्ही लेखन करायची. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही वर्कबुकमध्ये देखील सोडवू शकतात. त्याचबरोबर ह्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आणि वहीत लेखनही करायचे आहे. 1. चालक काय करतो आहे. 2. वाहक काय करतो आहे. 3. डोक्यावर वस्तू घेऊन विक्री करणाऱ्याला काय म्हणतात. 4. चित्रात कोणकोणती दुकानं दिसत आहे. 5. खाद्यपदार्थ कोठे विकले जात आहे. 6. आरक्षण कक्ष कशासाठी आहे. आणि 7. बस स्थानकात किती बस आहेत. याही प्रश्नांची उत्तरं तुम्ही वर्कबुकमध्ये बघू शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला हा पाठ समजलाच असेल.